trallallero, trallallero. Trallallero, trallallero. तुम्ही जो आता प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे. कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ते ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून आपला जो बीट मॉड्यूल इथून सिलेक्ट करू इथून ॲड करायचा आहे. बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर आता आपल्या त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर इथून एक्स्ट्रा कोडचं एक ऑप्शन म्हणजे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं. ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिले आहेत, तीन अशा बीट आहेत. तर ह्या बीट जिथून चेंज होतील त्यांना हा जोड आहे इथून स्प्लिट करायचा. पहिली बीट बाय इथे कुठे चेंज होत आहे, थोडं पुढं आल्यानंतर इथून बीट चेंज होते. त्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिटचं ऑप्शन आहे पहिलं त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जोड आहे तो शोच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करण्याचा. कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये आता आपल्या फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी वेगळी लेयर झाली त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसचा इथं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून द्यायचा अशा प्रकारे आणि 2 बटन इथून सेट करायचं आहे. सेम परत दुसऱ्या तिसऱ्या इथून जे आपण बीट आहेत आपल्या 10 त्या 10ही फोटोला इथून 10ही बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे. फोटो ॲड केल्यानंतर पहिल्यांदा जो ठेवायचं आहे ते ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे PNG दिले इथून ॲड करायचं. ह्या PNGची लेंथ असे शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्या काय आहे सिम्पली हे जे आपले ना 6 सेकंद आहे तिथले बीट आहे तिथे यायचं अशा प्रकारे. येथे आल्यानंतर सिम्पली ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इथून आपलं दुसरं PNG इथून ॲड करायची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. तर मी काय करतो इथून सर्व फोटो बीट नावचा इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही पाहू शकाल सर्व फोटो बीट नावचा इथून ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्या काय आहे सिम्पली हा जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. प्रोच्या ऑप्शनमध्ये यामध्ये मग इफेक्ट म्हणजे जाईल लुमिन फ्लॅटचा इथून सिलेक्ट करायचा आहे. खालची लेंथ असे संपूर्ण कमी करून द्यायची आणि इथं मग अप्लाय टॉल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला पुढे त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर खाली 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणून जाईल व्हायब्रेटिंग पॅनलचा इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला प्लांडमा 1चं इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला प्लांडमा 2चं इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला डिस्टोराइटचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आहे त्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच डायनॅमिक सेक 2चा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या आहे त्या पुढं आपल्या आउटमधला ब्लॅक होलचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. याची लेंथ असे खालची संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या आहे त्या पुढं आपल्या इनमधला व्हायब्रेट व्ह्यू हा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्याला आहे ना इनमधलाच स्प्लिट स्लाइड हा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्याला आहे ना सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या इनमधलाच सिम्पली अनफोल्ड हा जो फीड आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा जो ठेवून इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओवरती क्लिक करून येतो मग सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणून जाईल डायमंड झूमचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या ज्यापेक्षा लेंथ असेल हे जे पहिले आपले 3 पोड आहे त्या 3ही पोडला ठेवायची. त्याच्यानंतर पहिल्यांदा ठेवून व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून लाईट इफेक्टमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणून जाईल बाय द फायरप्लेस इथून सिलेक्ट करा. ह्या ज्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या पोडपासून शेवटच्या पोडपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं. फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंदाचे तिथला पुढे तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ वरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणून जाईल सेक नावचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या ज्यापेक्षा लेंथ असे 7 सेकंदापासून शेवटपर्यंत न्यायचं आहे. शेवटचा पुढे तिथपर्यंत ह्या इफेक्टची लेंथ नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आहे ते तुम्हाला 20 ठेवायचं. इंटेन्सिटी 20 आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो आपला 8 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथेच आहे म्हणजे शेवटून 2 नंबरचा जिथं आपण फोटो स्प्लिट केला आहे तिथे त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणून जाईल 3 लेअर मिररचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला शेवटून 2 नंबरचा जेवढा फोटो आहे तेवढीच ठेवायची. ह्या इफेक्टची लेंथ ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरचं एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचं जो व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट होऊन जाईल.